नमस्कार, मी लाघवी सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि माझ्या सोबत आहे. नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक. पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत 100 घडामोडी फटाफट. नकार असला तरीही मुलगी पळवून आणण्यात तुमची मदत करतो असा बेत राम कदम यांच्यावर सगळ्या स्तरातून आता सडकून टीका होतीये. मुलीला पळवून आणण्यावरती राम कदमांची दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. नाही अजूनही हात जोडून माफी मागा तमाम महाराष्ट्रातून मागणी होतीये आणि प्रदेश भाजपनं राम कदमांकडून स्पष्टीकरणही मागितलंय. राम कदम यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंना घेराव घातलाय. कदमांच्या वक्तव्यावर काय कारवाई करणार असा जाब सुद्धा विचारलाय. राम कदमांच्या बेताल वक्तव्याविरोधात मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरमध्ये राम नव्हे रावण असा राम कदम यांचा उल्लेख करण्यात आलाय. दरम्यान मनसेकडून लावण्यात आलेले पोस्टर्स पोलिसांनी हटवलेत. राम कदमांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटतायत. मुंबईच्या घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्या विरोधात मनसे आक्रमक होताना दिसते. राम कदमांच्या विरोधात घाटकोपरमध्ये मनसेची पोस्टरबाजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादीनं सुद्धा हल्लाबोल करत भाजपच्या चुप्पीवरती सोशल मीडियावरनं प्रश्नचिन्ह विचारलंय. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आरोपींवरील आरोप निश्चितीकरता सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञा गैरहजर आहे तर कर्नल प्रसाद पुरोहित सुनावणीकरता हजर आहे. अमरनाथ लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीतून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधात मनसे आक्रमक झाली. अंबरनाथ रेल्वे स्थानकात मनसेनं प्रवाशांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून मनसेचे 5 सप्टेंबर पर्यंतचा मनसेनं अल्टिमेटम दिलेला होता आणि त्यानंतर त्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे. एका रात्रीत युती तोडून भाजपनं पाठीत खंजीर खुपसलाय. भाजप हा विश्वासघातकी पक्ष असल्याचा घणाघात शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी केलाय. आज मोदी सरकार हरण्याच्या स्थितीत आलंय आणि त्यामुळे भाजपचे नेते युती करण्याकरता मातोश्रीचे खेटे घालत असल्याचं शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर म्हणतात. इंधनाचे दर वाढल्यानंतर महागाईमध्ये देखील वाढ झाल्यानं कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध असणाऱ्या भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. भाज्यांची आवक कमी झाल्यानं दर देखील वाढलेले आहेत आणि यामुळे ग्राहक भाजी मार्केटकडे पाठ फिरवताना दिसतात. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. महागाईचा फटका सर्वसामान्य माणसांना तर बसतोच आहे, मात्र याची सगळ्यात मोठी झळ मध्यमवर्गीय गृहिणीला बसतीये. भिवंडी शहरातल्या मुख्य रस्त्यावरील राजीव गांधी उड्डाणपुलाखालील प्लास्टरचा काही भाग कोसळला आणि त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. माण तालुक्यातल्या शिखर शिंगणापूरच्या मंदिरामध्ये चोरी केल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. मंदिरातील बडव्यांनी दानपेटीतून पैसे चोरल्याची तक्रार करण्यात आली आहे. नांदुरा शहरातल्या न्यायालयाच्या जागेकरता भूसंपादन केलेल्या जागा मालकाला न्यायालयानं आदेश दिल्यानंतर सुद्धा मोबदला न दिल्यानं न्यायालयाच्या जंगम मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशानुसार मलकापूर उपविभागीय अधिकारी सुनील विन्सनकर यांची खुर्ची जप्त करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी सुनील विन्सनकर यांची खुर्ची जप्त केल्यामुळे प्रशासनावरती मोबदला न दिल्यानं नामुष्की ओढवली असल्याचं म्हटलं जात आहे. तळजा नितळज फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडून परत येत असताना अतुल गागरे या वाहतूक पोलिसाला अज्ञात वाहनानं चिरडल्यानं दुर्दैवी अंत झालाय. अहमदनगरला देवराई गावाजवळ कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरती खड्ड्यांमुळे बस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली आणि हा अपघात घडला. या अपघातात दाम्पत्य जागीच ठार झालं असून खड्ड्यांमुळे पती पत्नीला जीव गमवावा लागलाय. यावेळी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी रास्ता रोको सुद्धा केलाय. नवापूर शहरातल्या नेहरू उद्यानाजवळच्या काजवे पुलावरती गुजरात परिवहन महामंडळाच्या अहमदाबाद भुसावळ ही बस रंगावली नदीला महापूर आल्यानं पुलाच्या मध्यभागावरच्या मोठ्या खड्ड्यात अडकली होती. यावेळी बसमध्ये एकूण 10 प्रवासी होते. त्यांना स्थानिक लोकांनी तात्काळ बाहेर काढलं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबार नगर परिषदेच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मोकाट गुरं ढोरं सोडल्यामुळे शहरातील लोकांना जनावरांचा उपद्रव आणि त्रास सहन करावा लागतोय. मोकाट सोडलेली गुरंढोरं रहदारीवर आणि मुख्य बाजार रस्त्याच्या मध्यभागी झुंबड करून उभे राहतात आणि त्यामुळे वाहतुकीस मात्र मोठा अडथळा निर्माण होतोय. सोलापूरच्या मंद्रुप भागामध्ये कोंबडीची पिल्लं खाणारा इंडियन कोब्रा सर्पमित्रांनी पकडलाय.
खुराड्यातील 20 पिल्लं या इंडियन कोब्रानं यमसदनी पाठवली आहेत. सर्पमित्रांना पकडताच कोंबडीची पिल्लं खाणाऱ्या इंडियन कोब्रानं पोटात सामावून घेतलेली 9 पिल्लं शरीरातून पटापट बाहेर काढली आहेत. सेवानिवृत्त शिक्षक अप्पासाहेब निकम यांच्या 2 डॉक्टर मुलांनी शिक्षक दिनाच्या निमित्तानं मंगळवेढा तालुक्यातल्या सुमारे 500हून अधिक शिक्षकांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे. या शिबिरामध्ये ब्लड, युरिन, शुगर आदींच्या तपासणी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय श्वसनासह इतर आजारांच्या तपासण्या सुद्धा केल्या गेल्या आहेत. विविध टीव्ही मालिकांमध्ये अजरामर भूमिका करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन झालं. टीव्ही जगत शुभांगी जोशींच्या निधनानं हळहळलंय. मुंबईकरांना ज्या वर्सोवा वांद्रे सीलिंग प्रोजेक्टची प्रतीक्षा होती त्यावर लवकरच आता काम सुरू होणार आहे. हा सीलिंग मार्ग जर तयार झाला तर मात्र वर्सोवापासून वरळीचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात मुंबईकर पूर्ण करू शकतात. नागपूरमधल्या महाराजा बाग रस्त्यावरच्या फुटपाथ शाळेमध्ये 1 रुपयाही मानधन न घेता सेवा भावनेनं फुटपाथवरच्या मुलांना शिक्षक जगण्याचे धडे देत आहेत. फुटपाथवरच्या मुलांना शिकवण्याकरता उपाय या संस्थेच्या माध्यमातून ही फुटपाथ शाळा चालवली जाते. अशा शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञानाचा दिवा प्रत्येक झोपडीपर्यंत पोहोचेल या शंका नाही. अनेक जण वेगवेगळ्या विषयांमध्ये डॉक्टरेट झाल्याचं आपण पाहिले, मात्र उलट लिहिण्यास नागपूरच्या अमरीन खाननं डॉक्टरेट मिळवली आहे. ती फक्त एका भाषेत लिहित नाही तर 5 भाषा तिला अवगत आहेत आणि ती 5ही भाषेत उलट लिहिते. तिनं लिहिलेल्या या ओळी आरशात पाहून तुम्हाला सहज वाचता येऊ शकतात. याला मिरर रायटिंग म्हटलं जातं. इस्लामपूरमध्ये दारूबंदीच्या ठरावाला सत्ताधारी भाजप आणि विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्वानुमते मंजुरी दिली. इस्लामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. मागील 2 महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण हे यातला पाणीसाठा जो आहे तो 100% जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे नाशिककरांची पाण्याची भ्रांत मिटली आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणीसाठा सुद्धा तब्बल 80% पोहोचला. याशिवाय गंगापूरसह दारणा आणि नंदूर मध्यमेश्वर मधल्या धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे जायकवाडी धरणात 24 टीएमसीहून अधिक पाणी सोडण्यात आलंय. ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील पाण्याच्या टाकीचा पाईप फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. आजूबाजूच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांच्या सामानाचं नुकसान झालं. याआधी देखील याच टाकीचा हा पाईप फुटला होता, मात्र महानगरपालिकेच्या निकृष्ट कामामुळे काल पुन्हा पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. शिर्डी विमानसेवेचा आता विस्तार होणार आहे. 1 वर्षांपूर्वी शिर्डीत सुरू झालेली ही विमानसेवा आता विस्तारते. मुंबई आणि हैदराबाद पाठोपाठ आता दिल्ली, बंगळुरू इथून सुद्धा शिर्डीकरता दररोज विमानसेवा सुरू होईल. देशभरातील 12 विमान कंपन्यांना प्राधिकरणानं परवानगी दिली असून लवकरच त्यांच्याही विमानसेवा सुरू होणार आहेत. नांदेडमध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली आहे. 17 वर्षीय अजय नागरगोजे हा 12वीत जाणारा विद्यार्थी होता. यानं गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणात आता अधिक तपास करत आहेत. नागपूरच्या ट्रॅफिक पार्क परिसरातील सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीमध्ये महिलेचा मृतदेह मिळाल्यानं खळबळ माजली होती. महिलेच्या पतीला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यानंच ही हत्या केली असावी असा एक प्राथमिक अंदाज आहे. पुण्यामध्ये वासन आय केअरचे पैसे लुटणाऱ्या पोलिसांना सत्र न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय. वासन आय केअर सेंटरच्या 96 लाखाच्या लूट प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 पोलिसांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन ईपीआय गिरीधर यादव, पोलीस शिपाई गणेश मोरे, अविनाश देवकर, रवींद्र माने यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर 2015 साली हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा या संदर्भात दाखल करण्यात आलाय. ऐन जन्माष्टमीच्या दिवशी ठाण्यामधल्या गोवर्धन वैष्णव मंदिरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्या चोरट्यांना ठाणे पोलिसांनी अवघ्या 8 तासात मुद्देमालासकट गजाआड केलाय. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत चोरट्यांचा माग काढला आणि कुख्यात घरफोडी संतोष कांबळे आणि त्याची पत्नी आणि 3 साथीदारांना ताब्यात घेतलं. रस्त्यावरती एकट्या महिलेला गाठून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या एका सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात वसईतल्या माणिकपूर पोलिसांना यश आलंय. चोरट्यांवर एकूण 8 गुन्हे दाखल झाले असून आरोपींकडून 3.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.
बदलापूर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर शहरामध्ये हैदोस घालणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं मुसक्या आवळल्यात. हे चोरटे सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्ध महिलांना लक्ष्य करायचे. या दोघांनी 11 गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून मंगळसूत्र, चेन, मोबाईल आणि एक मोटारसायकल असा जवळपास 5.25 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारातून चक्क चोरट्यांनी 4 चाकी वाहनातील साहित्य लंपास केलंय. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. मुंबईतल्या कलानगर फ्लायओव्हरवर रात्री एक विचित्र अपघात घडला. अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव गाडीनं दुसऱ्या बाजूने येणाऱ्या 2 गाड्यांना धडक दिली. या 2 इनोवा या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. तर या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक देणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर हा दारू प्यायला असल्याची माहिती मिळते. त्याला खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईहून पुण्याला जाताना मावळ इथे एका ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीतील 3 एकाचा मृत्यू आहे तर 2 गंभीर जखमी. वागळे इस्टेट परिसरामध्ये कामाच्या शोधात फिरणारी 2 अल्पवयीन मुलं दिल्लीमधली असल्याची बाब पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे. पालक वारंवार ओळखतात म्हणून ही मुलं घरातून पळून आल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर दोघांचेही पालक दिल्लीहून ठाण्याला आले आहेत. पालक आल्यानंतर त्या मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलंय. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तब्बल 30 जण जखमी झाल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. साताऱ्यातल्या कोरेगाव, रहिमतपूर, लासूर आणि कुमठे या परिसरात दहशत माजली आहे. या कुत्र्यानं रहिमतपूर गावातील 70 वर्षीय विलास मानेंचा डोळास निकामी केलाय. जखमी 30 जणांवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेबीजची लस नसल्यामुळे संताप सुद्धा व्यक्त होतोय. पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश CP काशीट कोर्टातील दालनामध्ये बसल्यानंतर अवघ्या काही वेळातच काशीट यांच्या हाताला साप चावला आणि न्यायालयाच्या आवारात गोंधळ सुरू झाला. लागले सर्पमित्र असलेले वकील दीपक ठाकूर यांनी या सापाला पकडला. हा साप बिनविषारी असल्याचं समजताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. अहमदनगर कल्याण मार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेत 4 वर्षांचा बिबट्या ठार झाला. बिबट्याच्या अपघाताची गेल्या 4 महिन्यातली ही 3री घटना असून वनविभाग मात्र गप्प आहे. वर्धा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये एका महिलेनं एकाच वेळी 3 मुलांना जन्म दिलाय. इना शेख इस्माईल असं या महिलेचं नाव आहे. सकाळी 11:52 या महिलेनं पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर 3 मिनिटांच्या अंतरानं पाठोपाठ आणखी 2 बाळांना जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. कागदी लगद्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्ती प्रदूषणास कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे या प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या गणेश मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी हिंदू जनजागरण समितीनं पत्रकार परिषद घेऊन केली आहे. कागदी लगद्यापासून बनलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नये असा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं दिला असताना सुद्धा पुणे शहरात कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तींची सर्रास विक्री केली जात असल्याचं समितीचं म्हणणं आहे. गणेशोत्सवादरम्यान परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना विसर्जन सोहळा पाहता यावा याकरता म्हणून यंदा गिरगाव चौपाटीवर 300हून अधिक विदेशी पर्यटक उभे राहू शकतील इतकं मोठं मंडप उभारण्यात येणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. त्याशिवाय जगभरातील लोकांना ऑनलाईन बुकिंग करून या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. परदेशी पाहुण्यांसाठी ही सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहे जेणेकरून महाराष्ट्र संस्कृती जी आहे ती पोहोचण्यासाठी मदत होईल. राजस्थानच्या झालाला लेपर्ड सफारीमध्ये पर्यटक सैर करत असताना एक कुत्रा एका सफारी जिप्सी समोर बसला आणि बिबट्यानं मात्र त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. मात्र कुत्र्यानं केवळ प्रचंड आरडाओरड करायला सुरुवात केली आणि त्यामुळे बिबट्याला तिथून पळ काढावा लागला. केवळ काही क्षणांच्या या व्हिडिओनं शिकारीमध्ये तरबेज असलेला बिबट्या सुद्धा गांगरून गेल्याचं दिसलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. दक्षिण कोलकात्याच्या माझेरघाट या परिसरात पुलाचा काही भाग कोसळलाय आणि या दुर्घटनेत पुलाखाली दबलेल्या एकाचा मृत्यू झाला तर 6 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आलंय. पुलाच्या ढिगाराखाली सापडलेल्या अनेक गाड्यांचं अतोनात नुकसान आहे. हा पूल 40 वर्ष जुना होता. कोलकातामध्ये पूल कोसळल्याची मोठी दुर्घटना घडलेली असताना राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी पोहोचू शकल्या नाहीत. ममता बॅनर्जी दार्जिलिंगच्या दौऱ्यावरती आहेत. दार्जिलिंगहून संध्याकाळच्या वेळी कोलकात्यात परतण्याची विमान सुविधा नसल्यामुळे त्या घटनास्थळी पोहोचूच शकल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास कायम आहे. 48% मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिलेली आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या ऑनलाईन सर्वेक्षणात हा निष्कर्ष मांडण्यात आलाय. सर्वेक्षणात मोदींनी राहुल गांधींना मोठ्या अंतरावर पिछाडीवर टाकलंय. राजस्थानमध्ये वसुंधरा सरकारची राजकीय खेळी झालेली आहे. गरीब महिलांना BPL योजनेअंतर्गत मोबाईल देण्यात येणार आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून महिलांना सरकारच्या आर्थिक आणि इतर योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे.
हैदराबाद इथल्या 2007 साली झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाप्रकरणी कोर्टानं काल निकाल दिला। या खटल्यात 2 जण दोषी आढळलेले आहेत, तर दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। दोषी ठरलेल्या दोनही आरोपींना येत्या 10 सप्टेंबरला शिक्षा सुनावली जाईल। इराणी खनिज तेलाच्या आयातीवरती अमेरिकेचे निर्बंध आणि त्यांचा भारतावरती परिणाम होतोय, कारण इंडो पॅसिफिक सहकारी आणि संरक्षण तंत्रज्ञानाबाबतचे करार हे मुद्दे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान आज होत असलेल्या 2+2 संवादात उपस्थित केले जाणार आहेत। आयड्रॉपचा वापर करून पतीची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे। पिण्याच्या पाण्यामध्ये आयड्रॉप मिसळून प्यायला दिलं होतं। अमेरिकेमध्ये ही घटना घडली। आयड्रॉपमध्ये टेट्राहायड्रोझोलिन हा केमिकल विषारी एक पदार्थ असतो आणि त्याचा वापर केला गेलाय। अमेरिकेतील ऑनलाईन शॉपिंग कंपनी असलेली अर्थात अमेझॉन स्टॉक मार्केटमध्ये $1 अरब डॉलरची व्हॅल्यू प्राप्त करताना दिसते। ऍपल नंतर आता विक्रम करणारी अमेझॉन ही दुसरी कंपनी आहे। मर्सिडीज बेन्झने त्याची पहिली इलेक्ट्रिक कार जी आहे ती लॉन्च केली आहे। स्टॉकहोममध्ये ही कार लॉन्च करण्यात आली। अमेरिकेच्या टेस्ला कंपनीवरती टक्कर देण्यासाठी मर्सिडीज बेन्झ आता मैदानात उतरली आहे आणि आता ग्राहक कोणत्या कारला पसंती देतात हे लवकरच स्पष्ट होईल। डॉलरच्या तुलनेत सातत्यानं रुपयाचं अवमूल्यन सुरू आहे। मंगळवारी रुपया अजून 37 पैशांनी घसरला आणि त्यामुळे एका डॉलर करता रुपयाचं मूल्य हे $71.58 इतकं झालंय। रुपयाची घसरण सुरू असल्यानं महागाईवर आणखीनच वाढण्याची चिन्ह आहेत। सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे, तर चांदीमध्ये तेजी पाहायला मिळते। चांदीचा दर 150 रुपयांनी वाढून 37,850 प्रति किलोग्रॅमवर गेलाय। सिंहाच्या पहिल्या टेस्ट ट्यूब कपचा यश प्राप्त झालेल्या युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियातल्या वैज्ञानिकांच्या संशोधनाला यश प्राप्त झाले आणि त्यामुळे IVF तंत्रज्ञानातून हा जन्म देण्यात आलाय। एशियन गेम्समध्ये मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंचा दिल्लीमध्ये सत्कार करण्यात आला। या खेळाडूंमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। तसंच आगामी ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या। अभिनेता ऋतिक रोशनच्या आगामी सुपर 30 या सिनेमाचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज करण्यात आले। पाटण्यामधल्या एका गणितज्ञाची भूमिका ऋतिकनं साकारली। या भूमिकेसाठी ऋतिकनं मोठी मेहनत घेतली आहे। अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा नमस्ते इंग्लंड यांचा टीझर आता लवकरच रसिकांच्या भेटीला येईल। 2007 मध्ये आलेला नमस्ते लंडन या सिनेमाचा हा सिक्वल आहे। नमस्ते इंग्लंड हा सिनेमा 19 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे। बिग बॉसच्या 12व्या सीझनचा गोव्यामध्ये ग्रँड लॉन्च झाला। सलमानचे दमदार परफॉर्मन्स यावेळेला पाहायला मिळाले। 12 जोडींपैकी पहिली जोडी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे असणार आहेत। सलमान खानचे वडील माझे गॉडफादर असल्याची माहिती शाहरुख खाननं दिली आहे। संघर्षाच्या काळात त्यांनी केलेल्या मदतीमुळे मी मुंबईत असल्याचं शाहरुख म्हणतोय। आणि बच्चे कंपनीला पुन्हा करमणुकीची पर्वणी मिळणार आहे। भूतनाथ 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। भूतनाथ 3च्या 3ऱ्या भागाचं चित्रीकरण सुरू झालंय। उर्वरित घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोतच, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत येतोय।